नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा महान संताची गोष्ट पाहणार आहोत ज्यांनी लाखो लोकांना श्रद्धेचा आणि शक्तीचा एक नवा मार्ग दाखवला. ही कथा आहे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची, ज्यांच्या जीवनाचा आणि शिकवणीचा प्रभाव आजही इतक्या वर्षांनंतरही तसाच टिकून आहे. या कथेची सुरुवातच मुळी एका गूढ आणि विलक्षण घटनेनं होते. जरा विचार करा, एक असे संत ज्यांच्या जन्माची बालपणाची कुठेही काहीही नोंद नाही आणि ते थेट एका वारुडातून प्रकट होतात. हेच रहस्य स्वामी समर्थांच्या कथेला अधिकच गूढ आणि आकर्षक बनवतं. तर मग हे स्वामी समर्थ नक्की होते तरी कोण? सोप्या शब्दांत सांगायचं तर महाराष्ट्रातल्या सर्वात प्रभावशाली आणि पूजनीय संतांपैकी ते एक आहेत. त्यांचं नाव आजही लाखो घरांमध्ये अगदी आदराने घेतलं जातं. त्यांना फक्त एक महान संत नाही, तर साक्षात भगवान दत्तात्रेयांचा तिसरा अवतार मानला जातं. या एकाच गोष्टीवरून त्यांचं आध्यात्मिक महत्त्व किती मोठं आहे याचा आपल्याला अंदाज येतो. चला, आता त्यांच्या कथेच्या सगळ्यात रहस्यमयी भागाकडे वळूया. स्वामींची कथा जन्मापासून नाही, तर त्यांच्या प्रकट होण्यापासून सुरू होते आणि हेच त्यांच्या चरित्राला अगदी अद्वितीय बनवतं. हो, हे खरंय. त्यांच्या बालपणाबद्दल किंवा सुरुवातीच्या आयुष्याबद्दल अक्षरशः काहीही माहिती उपलब्ध नाहीये. श्रद्धा अशी आहे की ते हस्तिनापूर जवळच्या जंगलात एका वारुळातून प्रकट झाले आणि तिथूनच त्यांनी आपलं भारत भ्रमण सुरू केलं. भारतभर फिरल्यानंतर स्वामी एका ठिकाणी स्थायिक झाले आणि ते ठिकाण त्यांच्या नावानेच ओळखलं जाऊ लागलं. तोच हा पुढचा टप्पा, अक्कलकोटचे स्वामी. तब्बल 22 वर्षे 1856 मध्ये ते अक्कलकोटला आले आणि तिथून महासमाधीपर्यंत ते तिथेच राहिले. या 22 वर्षांच्या वास्तव्यामुळेच अक्कलकोटचे स्वामी ही त्यांची ओळख कायमची जोडली गेली. आता स्वामींच्या व्यक्तिमत्वाबद्दल एक खूप रंजक गोष्ट आहे. ते कधी एकदम शांत आणि प्रेमळ असायचे, तर कधी खूप रागीट वाटायचे. पण गंमत म्हणजे त्यांचा राग कधीच कुणाच्या वाईटासाठी नसायचा. उलट तो भक्तांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी, त्यांच्या भल्यासाठीच असायचा. स्वामींच्या शिकवणीचा गाभा होता समानता. त्यांच्या दरबारात राजा आणि रंक, हिंदू आणि मुस्लिम असा कोणताही भेद नव्हता. प्रत्येकाला अगदी सारखी वागणूक मिळायची. खरी समानता कशी असावी हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतूनच दाखवून दिलं. आता आपण त्यांच्या जीवनाच्या त्या पैलूकडे वळूया ज्यामुळे त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली, म्हणजेच त्यांच्या दैवी शक्ती आणि त्यांनी केलेल्या चमत्कारांबद्दल आता जाणून घेऊया. कोणत्याही चमत्कारापेक्षाही त्यांची ही शिकवण खूप मोठी होती. त्यांनी कर्मकांडाला कधीच महत्त्व दिलं नाही. त्यांचं म्हणणं साधं आणि सरळ होतं. आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. आणि हे वाक्य हे फक्त शब्द नाहीत, तर लाखो लोकांसाठी एक मोठा आधारस्तंभ आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्याने असंख्य लोकांना मोठ्यात मोठ्या संकटात धीर दिलाय आणि आजही देत आहे. त्यांचे चमत्कार म्हणजे काही शक्तिप्रदर्शन नव्हतं, तर ती होती निखळ करुणा. त्यांनी असाध्य रोग बरे केले, मुक्यांना वाचा दिली. इतकंच काय, तर एका तहानलेल्या भक्तासाठी कोरडी विहीर पाण्याने भरून वाहती केली. प्रत्येक चमत्कारामागे केवळ भक्तांच्या कल्याणाचीच भावना होती. प्रत्येक प्रवासाचा एक शेवट असतो, पण काही प्रवास देहाच्या पलीकडेही सुरू राहतात. आता आपण स्वामींच्या भौतिक प्रवासाच्या शेवटाकडे आणि त्यांच्या शाश्वत अस्तित्वाच्या सुरुवातीकडे वळणार आहोत. साल होता 1878. चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोटमधील त्याच प्रसिद्ध वडाच्या झाडाखाली स्वामींनी महासमाधी घेतली, म्हणजेच त्यांनी स्वेच्छेने आपला देह त्यागला. हा त्यांच्या भौतिक प्रवासाचा शेवट होता. पण जातानाही त्यांनी भक्तांना एक शाश्वत आश्वासन दिलं. ते म्हणाले, मी गेलो म्हणून दुःख करू नका, मी जिवंत आहे. या शब्दांनी मृत्यूच्या कल्पनेलाच बदलून टाकलं आणि त्यांच्या चिरंतन अस्तित्वाची ग्वाही दिली. आणि हाच प्रश्न आज आपल्याला विचार करायला लावतो. स्वामींनी देह नक्कीच सोडला, पण त्यांचं अस्तित्व, त्यांची शिकवण आणि त्यांनी दिलेलं मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन, ते खरंच कधी संपलं का? यावर नक्कीच विचार करायला हवा.